Audio Jungle. जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. चोपडा तालुक्यातील मोहरद या गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात. संपूर्ण मोहरद गावात गटारी तुंबलेले आहे. हायमास्ट दिवे बंद स्वरूपात आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. जेव्हापासून मोहरद ग्रामपंचायतमध्ये 8 महिन्यापासून प्रशासक बसलेले आहे, तेव्हापासून सर्व कामकाजे प्रशासक व ग्रामसेवक यांच्याकडे सर्व गावाची जबाबदारी असते. पण मोहरद गावात आजपर्यंत कोणतेच विकासाच्या दृष्टीने काम झालेले नाही. संपूर्ण गावात अस्वच्छता, पथदिवे बंद स्वरूपात, गटारी तुंबलेल्या स्वरूपात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. 2 ते 3 वेळा BDOंना तक्रार देऊन पण गावातील एकही काम झालेले नाही. नागरिकांमध्ये संताप. आमचे सातपुडा प्रतिनिधी मनसूर तडवी सोबत. पाहत रहा GN न्यूज. हा, तुमचे नाव काय? मी ईश्वर पाटील, माझी डेप्युटी सरपंच मोहरद. हा, ग्रामसेवक किती दिवसात येतो तुमच्या गावात? अरे आपल्या गावामध्ये साधारण 3-3, 4-4 महिने प्रशासक बसला तेव्हापासून ग्रामसेवक येत नाही. बरं, हे जो लाईट आहे किती दिवसांना अंधार आहे? सर्व गाव अंधाऱ्यामध्ये आहे. अंधार आहे. गटार किती दिवसांना काढता इथं? सर्व गटारी तुंबलेले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हो, सर्व आबादी फक्त प्रशासन मजा मारत आहे. पाणी किती दिवसात येतो तुमच्या गावात? पाणी गावात साधारण 8-8 दिवस येत नाही. हो, मग याच्याबद्दल काही तुम्ही? काही नाही, सर्व BDO वगैरे सर्व मिली बघत आहे सर्वांची. हो, सर्व खाणाऱ्यांचे जे राज्य आहे. हो, किती तक्रारी केल्या, मी स्वतः तक्रारी केल्या, पण हो. काही उपयोग होत नाही. अच्छा, मग तुमचं म्हणणं आहे की BDOने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे गावावर? BDO सुद्धा तोच आहे आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा तेच आहे. किती दिवसात होतं महिन्यातून? आज मी सांगतो, मी स्वतः या गावाचा एक जबाबदार नागरिक म्हणून बोलतोय. तर या गावामध्ये साधारण कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा ग्रामसेवक आला नाही, प्रशासक आला नाही. 4 महिन्यापासून लोक हाल सहन करताय. सर्व लोक बघताय आणि कधी चौकशी लावली तर सर्व लोक सांगतील, ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी निगडीत सर्व लोक सांगतील परिस्थिती काय आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio